आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आंबा शेवईची खीर कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे। सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे आणि लवकरच अक्षय तृतीया येते, तर येत्या अक्षय तृतीयेला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आजची आपली रेसिपी आहे आंबा शेवईची खीर। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे। हे तूप छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेवया टाकायच्या आहेत। या घरी बनवलेल्या शेवया आहेत, तुम्ही रेडीमेड शेवया सुद्धा वापरू शकता। या शेवया आपल्याला एकदम कमी गॅसवर हलक्याशा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। शेवया भाजताना गॅस नेहमी कमी ठेवायचा, नाहीतर त्या जळू शकतात। म्हणून गॅस एकदम कमी ठेवून सोनेरी रंगावर या शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। यानंतर इथे मी 4 ते 5 बदामांचे काप करून टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरी चालणार आहे। आता यामध्ये मी 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्यामध्ये या शेवया आपल्याला हलक्याशा नरम होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत। पाण्याचा वापर एकदम कमी केलेला आहे मी, फक्त 1 कपभर पाणी टाकलं आणि या शेवया आपल्याला नरम करून घ्यायच्या आहेत। पाणी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी या शेवया छान शिजू द्यायच्या आहे। गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी ठेवायची आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। यानंतर यामध्ये मी एक मोठा म्हणजे कॉफीचा कप भरून दूध टाकलेला आहे। त्याचप्रमाणे 1 मोठा चमचा वेलचीची पावडर टाकलेली आहे फ्लेवर येण्यासाठी। दूध टाकल्यानंतर शेवया दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि 1 उकळीपर्यंत या शेवया आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। शेवया शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त 1 उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून वेलचीचा जो फ्लेवर आहे तो या खिरीमध्ये छान उतरेल। तर इथे तुम्ही बघू शकता खिरीला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण आपल्याला किती गोड आवडतं यानुसार साखर टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साखर यामध्ये विरघळेपर्यंत छान ही खीर शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटांसाठी ही खीर पूर्णपणे थंड करून घ्यायची। आता यामध्ये आपण 2 आंब्यांचा गर टाकणार आहोत। तर हा आंब्यांचा गर मी मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलेला आहे, एकदम प्लेन करून घेतलेला आहे। तो आता यामध्ये टाकलेला आहे। तुम्हाला जर केशर आंबा मिळाला तर तो नक्की या खिरीमध्ये वापरा, त्याचा फ्लेवर त्याची चव खूप छान येते। तर इथे मी 2 आंब्यांचा गर मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेला आहे, जेणेकरून आपली जी खीर आहे ती एकदम एकसारखी तयार होईल। आंब्याचा गर टाकल्यानंतर तो पूर्ण खिरीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता या खिरीला रंग किती सुंदर आलेला आहे। त्याचबरोबर आंबा शेवईची खीर आहे, त्यामुळे या खिरीला मँगो फ्लेवर मिळणार आहे। तर ही खीर खायला खूप छान लागते। ही खीर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा बाउल आपल्याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। ही मँगो फ्लेवरची शेवयांची खीर खायला अगदी अप्रतिम लागते। थंड झाल्यावर तर अजूनच छान लागते। ॲज अ कस्टर्ड म्हणून सुद्धा तुम्ही ही खीर खाऊ शकता किंवा अक्षय तृतीयेला जर बनवणार असाल तर पुरणपोळीबरोबर सुद्धा ही तुम्ही खीर खाऊ शकता। यावर आपण अजून काही ड्रायफ्रूट्सचे काप टाकूया। ड्रायफ्रूट्स टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओत, नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।